तुमचे 3-4 कार्यकर्ते आत्मक्लेश करण्याच्या करता इथं बसलेले फुले सावित्रीबाई फुले यांचा वाडा सुरुवातीला लोकांनाही अभिवादन करतो. सर्वांनाच अभिवादन करते. संविधान आपल्याला दिलेल्या बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीने बाबा आहे. बाबा खरं तर काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत, काही त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहे, त्यांनाही आपला म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे. बऱ्याचदा त्यांनी कशा पद्धतीनं स्वतःला जे योग्य वाटतं बेंचच्या पुढं वगैरे असे निकाल दिले. आता तुम्ही मला म्हणाला की मी स्वतः मतदानाला गेलो. खरं तर आपल्यासारख्या वयस्कर लोकांना मतदानाच्या ठिकाणी जाऊन त्रास रांगेत उभं राहायला लागू नये म्हणून यावेळेस निवडणूक आयोगाने 85 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना घरी घेऊन मशीन देऊ. आता माझी आई 87 वर्षाची, तिला घरी विचारलं तुम्ही कुठल्या दिवशी आपण तिथं ते आले आणि तिचं मत त्या ठिकाणी करून घेतलं. तसं आपलंही मत त्यांनी घरी घेऊन घेतलं असतं, परंतु तुमच्यासारख्यांना घरी येऊन मतदान करणं कदाचित योग्य वाटतं नसेल. ही काही पद्धत आहे त्या प्रकारे आपण स्वतः तिथं गेला आणि त्याचं एक उदाहरण दिलं. मी देखील एक उमेदवार होतो. मी पण अलीकडं 21 डिसेंबर सगळ्यात लहान दिवस असतो आणि त्याच्यावर निवडणूक तुम्ही सकाळी 7ला सुरू करताय पण 7ला गारठा असतोय. आता तर महाबळेश्वरपेक्षा पुण्याचा गारठा जास्त होता काही अशा प्रकारची परिस्थिती आणि रात्री संध्याकाळी 5:30लाच मावळतं आणि संध्याकाळी 6च्या आत जेवढे लोक येतील त्यांना रांगेत उभं करून 8 वाजून 7 वाजून 9 वाजून त्यांना सगळ्यांना मतदान करून घ्यायचं असतं. आणि त्याच्यामुळे लाईट तिथं जास्त पाहिजे कारण अंधूक जर दिसलं तर पुन्हा तिथं दिसत नाही. तशा पद्धतीनं आम्ही इथं कुठं आव्हान केलेलं होतं तिथं त्यांनी लाईटची व्यवस्था त्या बाबतीमध्ये केली. निवडणूक होतात आजच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या, आमच्या 17 जागा आल्या. आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे. त्याच्यामध्ये ईव्हीएमच्या बद्दल कोणी बोललं नाही, आम्ही पण बोललो नाही. आता माझं बारामतीचं उदाहरण तुम्हाला देतो. बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता तर 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो. जनतेचा कौल आहे. जनता म्हणतच होती की लोकसभेला 1 लाख विधानसभेला दाखवला. आता ती जनता आहे, जनतेला कोण धरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाच ऐकलं नाही. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी कामं मला मायनस केली ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे. आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? दुसरी गोष्ट मला आठवतं उल्हासदादा तुम्ही इथं 1999ला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला केलं विलासराव म्हणजे आघाडीला. त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. विलासरावची काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं. त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता. एकीकडे लोकसभेला पवार साहेबांना मतदान करत होता, विधानसभेला मला मतदान करत होता. तरी पवार साहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात 85,000चं लीड मिळालं आणि मला 50,000चं लीड मिळालं. मी असं म्हणलो नाही 35,000 मला का कमी पडले. लोकांचा कौल आहे. काही ना इकडं विधानसभेला जिथलं नव्हतं मत द्यायचं. हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना. आणि मी आजपर्यंत तुमच्याबरोबर आले का तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या ठिकाणी आपण अनेकदा बसलो, अनेकदा चर्चा केली, मार्ग काढले. कधी मार्ग तुटलेला नाही त्याला, परंतु नेहमी आम्ही तुम्हाला आदराने वागणूक दिलेली कारण तुम्ही आदरणीयच व्यक्ती आहात. त्याबद्दल आम्हाला रास्त त्याबद्दल अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत उमेदवार मला ते सांगतात की आमचा पराभव झाला पण आमच्याकडून झाला. दाखवा सिद्ध करू कुठले बुथचं दाखवा. काही आता नाना पटोले परवा काय म्हणाले संध्याकाळी मतदान कसं वाढलं. नाना पटोले 4:30च्या पुढं 5च्या पुढं लोक तिथं रांगेत आले.
ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इकडं सकाळी 7 ते 9 मतदान झालं तर 5% आणि संध्याकाळी 5 ते दिवस म्हणजे सगळे मतदान संपेपर्यंत त्या मतदानाची टक्केवारी एकदम 15% वाढली. त्याला आमचा काय दोष आहे? मतदारांनी कधी नाही द्यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो. मी पण सगळ्या बूथवरती फिरत होतो की बाबा चला मतदानाला, थांबा जेवण करतोय, थांबा गाठा कमी होऊ द्या, थांबा दुपारच्या वेळेला येतो. आता तो मतदार करणं सांगेल तेव्हाच आम्ही देखील काही बळजबरी करू शकत नव्हतो. आता आपण म्हणताय की पैशाचं वारीमाप धुमाकूळ झाला. त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहे, अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. जर कुठे झाला तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे. आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाहीये. महाराष्ट्राने जनतेने कौल दिला हे झालं असं. तुम्ही म्हणता तुम्ही प्रलोभन दाखवलं. जेव्हा का लोकसभेला दारू पराभव झाल्यानंतर मीच फायनान्स होतो. मी माझ्या फायनान्सच्या लोकांना देऊन बसलो. आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचं. गरिबांना द्यायचं. जात पात धर्म भेदभाव करायचा नाही. आणि मी बसलो. माझं 6.5 लाख कोटीचं बजेट होतं. माझं म्हणजे आपल्या सरकारचं. आणि त्याच्यातनं मी म्हणलं 75,000 कोटी रुपये बाजूला काढा. 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे. 15,000 कोटी रुपये त्या 3-5 साडेपाच वीज माफीला द्यायचे आणि बाकीचे 3 गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण 75,000 करोड रुपये काढला. एवढा आज उचलावं लागेल. मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा त्याच्यामध्ये जर 10% बचत केली तर आपले 65,000 कोटी रुपये वाचतात. म्हणजे आपण करू. मलाही पटवून निर्णय सवय मी काही त्याचा कोणाची आयडिया करणार नाही आणि ते निर्णय घेतले. तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिले ते आमच्या घरचे पैसे नव्हते ते जनतेचे पैसे ते जनताचा कारभार करताना लोकांनी खूप कारभार करत असताना साहेबांनी त्यावेळेस रुपये सुरुवात केली. आज आम्ही आता ते 1,500 रुपये करून घेतले. निराधार लोकांना पैसे चालूच आहेत. तेव्हापासून आजपर्यंत चालू कुठं बंद केले. आम्ही काही लोकांशी बोललो तेव्हा कुठल्या योजना जास्त पॉप्युलर आहे. आम्हाला शिवराजसिंग चव्हाण यांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बहीण ही योजना पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये ते गेले 15-17 वर्ष तिथं मुख्यमंत्री राहिलेले आता ते कृषी मंत्री झालेले. त्यांनी योजना दिली. त्या कर्नाटकमध्ये देखील योजना दिली नाही का. त्यांनी तर फुकट काय दिली तिसरी ट्रान्सपोर्ट ते फुकट दिलं. बरंच काही काही केलं. आता त्यांच्यावर ताण आलाय म्हणतात. आतमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या. ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिट पर्यंत वीज मोफत, इतक्या लिटर पर्यंत पाणी फुकट वगैरे वगैरे. तो त्यांचा अधिकार. लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं आणि आम्ही ते 1,500 रुपये दिले. त्यांचा जाहीरनामा आला. यांच्या जाहीरनाम्यात 3,000 रुपये केले. त्याच्यामध्ये 3,000 रुपये करून पण त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना. आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देतात तसं त्यांनी 3,000 ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता 4,000 रुपये महिना देणार आहे. अजून कुणाला तरी सांगितलं 3 लाखापर्यंत कर्जमाफी करणार आहे. मागे आणि 2 लाखापर्यंत गेलेली होती. 3 लाखापर्यंत त्यांचा सगळा आकडा मी काढला. 3 लाख कोटीला गेला होता. 3 लाख कोटी ते देऊच शकत नव्हते. मलाही माहित होतं. मी तर जाहीर आव्हान केलेलं होतं. चला एका स्टेजवर या तुम्ही 3 लाखांतर कसे पैसे उभे करणार ते दाखवा. आम्ही 65,000 75,000 कसे उभे करतो दाखवलं. या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत. या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता. तो तुमचा अधिकार आहे. तो दोषही दिलेला संविधान दिलेल्या घटनेने दिलेला. पण या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत मागं पण वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये आपल्या मनमोहन सिंग यांचंही सरकार असताना कितीतरी दिवस लोकसभा बंद पडलेली होती. नुसतं जायचं तिथं सह्या करायचे आणि लागोपाठ किती तुम्ही रेकॉर्ड काढा. अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. जरूर आता या चर्चा झाली पाहिजे. तुम्ही ते अदानीचा मुद्दा काढला. चर्चा तर काढायला कोणाची मान नाही. काही काही ठिकाणी आपल्याला मान देऊ शकतो. त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो. बरं कोर्टात जात असताना सुप्रीम कोर्टाने लगेच सांगितलं ईव्हीएमच्या बद्दल तुमच्या बाजूने निकाल लागला की तुम्ही म्हणता ईव्हीएम चांगला.
तुम्ही पराभूत झाला की तुम्ही ईव्हीएमला दोष देता. आणि तसंच झालं. हे लोकसभेला मात्र ईव्हीएम चांगलं होतं महाराष्ट्रात, मात्र 31 जागा आली आणि आमचा दारू पराभव झाला. आणि इथं मात्र लगेच ईव्हीएमच्या बद्दल मुद्दे काढायला लागले, म्हणजे पॉलिटिकल लोक. हे सगळं आहे. म्हणजे आमच्याकडे पण प्रत्येक गोष्टीला उत्तर त्या बाबतीमध्ये आहे. पण आपण जे म्हणताय, दिल्लीला गेल्यानंतर जरूर पार्लमेंटच्या हे असतात, सेक्रेटरी नाही, मिनिस्टर असतात, संसदीय कामकाज मंत्री, त्यांना आम्ही सांगू किंवा तो विषय चर्चेला घ्या, चर्चेतनं कारण काय असेल ते पुढे त्या ठिकाणी येईल. आणि बऱ्याचदा ह्या संदर्भात सुप्रीम कोर्ट पण निकाल देतं, हे आपण वेळोवेळी त्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे. पण आता इथं माझ्याबरोबर सुनील आलं. सुनील 3,000 मतांनी पडलं. मग त्याने म्हणायचं का तिथे इंडियननी काहीतरी दोष दिला. त्याच्यामध्ये कुणाला पैसे भरून पुन्हा रिकाउंटिंग करता येतं, त्याच्यामध्ये बघता येतं. पण तो टोटल मारल्यानंतर सगळ्या तिथं येतात. आता लोकांनी लाडली बहिणांनी आम्ही फिरत होतो, ते म्हणत होते की चांगली योजना आहे, पहिल्यांदाच योजना आणि नवीन गरिबांना देण्याचा प्रयत्न केला. जी काच गोळा करते, जी झाडू पोचणं करते, जी कचरा गोळा करते, जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन स्वयंपाक करते, धुडं बांधली होती, असल्याच कुरपणीला जाते, असल्याच महिलांना दिले ना. त्या बिचाऱ्यांना तर तिथं एक समाधान व्यक्त करतात आणि त्यांनाही त्याच्यातनं थोडे फुलाची पाकळी, त्याच्यातनं फार काही त्यांचं साधणार आहे अशातला काही भाग नाही. आणि त्यांनी पण इतरांनी पण केलेल्या योजना बघा ना, त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारच्या लाभ दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि अशाच पद्धतीनं त्यांचा जाहीरनामा तुम्ही बघा आणि जाहीरनामा बघा, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मला वाटतं की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलेले ईव्हीएमच्या संदर्भामध्ये पुढे आता तक्रार करत बसू नये. तरी देखील थोडी सिद्ध करून दाखवलं. मी पण पूर्वी आघाडीमध्ये काम केलं, आम्हाला पण आघाडीमध्ये सांगायचे की दादा असं होतं, तसं केलं की तसं होतं. सांगताना सगळे सांगतात नियम मध्ये असं होतं, नियम मध्ये तसा घोटाळा होतो. सिद्ध करून दाखवलं तर आम्ही पण त्यांना त्या निवडणूक आयोगाच्या पर्यंत नेण्याचा, जेव्हा महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत राज्याचे, त्यांच्यापर्यंत नेऊन प्रभा हे तपासा. कारण वेळोवेळी ते मागे पण एकदा 2014ला कम्प्लीट मेजॉरिटी मोदी साहेबांना मिळाली, तेव्हाही आम्हाला सांगितलं घोटाळा झाला, ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते. परंतु तिथं लोकांनी कौलच दिलेला होता मोदी साहेबांना. आणि त्याच्यानंतर 19ला ते पुन्हा दिला कौल आणि 24ला इथं तर त्यांना इथंही कमी मतं मिळाली, युपी मध्ये पण कमी मतं मिळाली. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळे जे काही आम्ही योजना दिल्या, मी मान्य करतो, आम्ही योजना दिल्या, कारण लोकांच्या मध्ये मतपरिवर्तन करण्याच्या करता आम्ही प्रलोभन दाखवलं असं म्हणता येणार नाही. तसंच काय संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी असतात. किंवा तुम्ही मागाशी सांगितलं 60 वर्षाच्या पर्यंत 21 ते 65 हे वयोगट आहे. परंतु आपण म्हणताय तसा 65च्या पुढे देखील वर्ग आहे. त्यांनाही दुसरं काही साधन नसेल तर गरीब असतील तर त्याचाही विचार आम्ही उद्याच्या काळामध्ये निश्चित करू. आणि मी पण बघितलंय यशवंतराव चव्हाण साहेबांना माझ्या माहितीप्रमाणे दादा चुकत असेल तर तुम्ही मला सांगत 222 जागा निर्विवाद काँग्रेसची राजवट असताना आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आताच 232 पहिल्यांदा घडलेलं आहे. हे मात्र सत्य हे कोणी नाकारू शकत नाही. आणि माझ्या तर जे काही उमेदवार होते ते सगळे उमेदवार तुम्हाला माहितीच आहे. भुजबळ साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, सगळे तेवढा पुरोगामी विचाराचे किंवा सेक्युलर विचारधारेचे सगळे उमेदवार होते. त्यांनाही लोकांनी दिलं. पण काही काही आता आमचे दिलीप वळसे पाटील अवघ्या 1500 मतांनी निवडून आले. आम्ही म्हणायचं नाही तो जरा मशीन ऍडजस्ट नाही झालं म्हणूनच 1500 मतांनी तिथं झालं तसं दिला निकाल होता. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तरी देखील थोडी सिद्ध करून दिलं आणि
बाबा शेवटी सुप्रीम कोर्ट तर तुम्ही आम्ही मान्यच केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं ईव्हीएम बरोबर आहे. आणि लाभाची योजना दिल्यात आम्ही एकट्याच दिले नाही. आता तेलंगणामध्ये पण लाभाची योजना चालू आहे. इतर पण राज्यामध्ये अनेक ठिकाणी लाभाची योजना चालू आहे. स्वतः काँग्रेसने पण त्यांच्या